नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. छावा या सिनेमानं पुन्हा एकदा नव्याने इतिहासाची उजळणी सुरू केली आहे. या सिनेमाने फक्त तिकीट बारीवरच उत्तम व्यवसाय केला नाही, तर अनेकांच्या मनाला ती कथानक भावत आहे. अनेकांना नव्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळत आहेत. पण यासोबतच या सिनेमाच्या निमित्तानं इतिहासाची उजळणी एकीकडे होत असताना काही वादांनाही तोंड फुटलं आहे. हे वाद नक्की कुठले आहेत? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल लिहिलं गेलेलं किंवा आजपर्यंत समोर आलेलं हे नक्की योग्य प्रकारे मांडलं गेलं होतं का? काहींनी त्याच्याबद्दल षडयंत्र असल्याचेही नव्याने दावे केलेले आहेत. तर काही नवीन दावे प्रतिदावे समोर यायला लागलेत आणि या निमित्तानं महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या एका मालिकेचीही चर्चा सुरू आहे. या मालिकेतनं छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या घरात पुन्हा एकदा नव्याने पोहोचवणारे डॉक्टर अमोल कोल्हे, जे स्वतः खासदारही आहेत, यांच्याही बाबत वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नक्की हे सगळे विषय काय आहेत? संभाजी महाराजांचं नव्या पद्धतीने एक मांडणी करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, हे खरंच तितक्या ओपनली आज शक्य आहे का? या सगळ्यांबाबत आज आपण स्वतः डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोलणार आहोत. अमोलजी, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण छावाच्या निमित्ताने खरं तर भेटतोय, पण छावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जसं मी म्हटलं की तुमच्या मालिकेची ही चर्चा सुरू आहे. पण सगळ्यात पहिलं तुम्हाला काय वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणावरती एका ग्रँजर एका स्केलवरती छावा सिनेमा आला, देशभरात छावाचं कौतुक होतं आणि देशाच्या अनेक भागांमधले माझे मित्र आहेत की ज्यांना पहिल्यांदाच खरं तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कळलं. तुम्ही ज्या एका हेतूनं ही मालिका सुरू केली होती, तुम्हाला वाटतं आज ती देशभर पोचली आहे? हो, अगदी. कारण छावा सिनेमा येणं ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलन तेजस इतिहास आहे, हा इतक्या मोठ्या स्वरूपात देशाच्या कानाकोपऱ्यात पोचतो. आणि जेव्हा तुम्ही 70 mm वर मोठ्या पडद्यावर जेव्हा इतिहास पाहता, तेव्हा नक्कीच त्याचा एक प्रभाव वेगळा असतो. आणि त्यामुळे या निमित्तानं बॉलिवूड अस्तित्वात येऊन एवढी वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा आलाय, ही खरोखर आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट. इंटरेस्टिंग. म्हणजे आता याला दुर्दैव म्हणायचं की ही सिनेमा इंडस्ट्रीच मुळात जन्माला आली महाराष्ट्रात, त्याचा जन्मच महाराष्ट्रात झाला आणि इतकी वर्ष लागली. म्हणजे मधल्या काळात मराठीत सिनेमा बनले असेल, पण हिंदी चित्रपटसृष्टीला वेळ लागला. तुम्हाला काय, म्हणजे जनरली विचारतो मी चर्चा करण्याच्या आधी, का झालं असेल असं की कोणाला का इतक्या मोठ्या एका रिअल लाईफ हिरोवरती का सिनेमा बनवा असं वाटलं नसेल? म्हणजे खरं सांगायचं तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका जेव्हा बनवली ना, तेव्हा या मालिकेच्या आधी 9 वर्ष अनेक निर्मिती संस्थांचे, अनेक चॅनल्सचे उंबरठे आम्हाला झिजवायला लागले होते. कारण कोणालाही यावर कलाकृती बनवायची इच्छा नव्हती. कारण मुळात इतिहासाविषयी, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी इतके गैरसमज हे करून देण्यात आले होते. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, इतक्या वेगवेगळ्या दंतकथा त्यांच्या इतिहासात पेरून एक पूर्णपणे त्या इतिहासाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र हे वर्षानुवर्ष झालं होतं. आणि त्यामुळे कदाचित तसं असेल, म्हणूनच चित्रपट यायला सुद्धा एवढा वेळ हा छत्रपती संभाजी महाराजांवर लागला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा कलाकृती ज्या यायला लागल्या, याचे एका अर्थाने पायोनियर नितीन चंद्रकांत देसाई या नंतरच्या काळात आहेत. म्हणजे 70-80च्या दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरही फार कलाकृती आल्या नव्हत्या. पहिली मालिका ही नितीन चंद्रकांत देसाईंनी राजा शिवछत्रपती केली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण स्वरूपातली मालिका ही पहिल्यांदा तेव्हा आली आहे. 2000 मला वाटतं 8 साली मालिका सुरू झाली होती. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरची पहिली मालिका यायला, म्हणजे झी मराठीच्या माध्यमातून ही मालिका 157 देशांमध्ये पोचली. पण ही मालिका यायला सुद्धा 2017 साल उजाडावं लागलं. याचं कारण हेच आहे की या इतिहासाविषयी इतके गैरसमज या आधी होते. म्हणजे मला अनेक अशी दुर्दैवी उत्तरं त्या संघर्षाच्या दरम्यान मिळालेली होती. म्हणजे एक त्यातलं उत्तर जे मला कायम मनाला लागून राहिलेलं ते असं होतं की पराभूतांवर कधीही मालिका बनत नाही. आणि हे एका वाहिनीच्या प्रमुखानं मला खाजगीत दिलेलं उत्तर होतं. आणि त्यावर माझं प्रत्युत्तर हेच होतं की तुम्ही ती प्रेरणा लक्षात घेत नाही आहात की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा जगातल्या इतिहासात याची तुलना होत नाही की राजा स्वतः आघाडीवर नसताना त्या बलिदानानंतर तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. तर ही जर आपण कथा या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितलं, तर हे जे तुमचं मत आहे हे पूर्णपणे धादांत खोटं मत तयार होईल की पराभूतांवर मालिका बनत नाही. आणि त्या जिद्दीनं खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जेव्हा ती सुरू झाली, तेव्हा हीच मनातली एक
जिद्द होती की आपल्याला हा इतिहास सांगायचा आहे, आपल्या धाकल्या धन्यांचा हा इतिहास आपल्याला उच्चारवाने सांगायचा आहे. माझं कायम एक म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही जागतिक इतिहासाकडे बघता, जेव्हा ज्यांच्या राजांचं नगभर आहे ना ते हातभर सांगतात. होय, आपल्या राजांचा आभाळभर आहे, सांगायला आपण कमी पडतो. ही फारच वाईट गोष्ट. म्हणजे आज ऐकताना मलाही तितकाच, तुम्हाला जेवढा संताप आला तितकाच येतोय की कोणीतरी असं म्हणणं की पराभूतांवरती मालिका बनू शकत नाही, हा इतिहासच कदाचित पोचला नसेल. तुम्ही मागे यात अशाचं एक विधान केलं होतं की तो इतिहास पोचला नाही किंवा त्याच्यात एक बदनामीचं षडयंत्र असं तुम्ही म्हणालात. याच आशयाने म्हणाला होतात का की संभाजी महाराज कदाचित वन ऑफ द मोस्ट काय मिसअंडरस्टूड म्हणता येईल किंवा मिसइंटरप्रिटेड हिस्टॉरिक कॅरेक्टर असेल असं? हो, नक्कीच. याला कारण असं आहे खरं तर की हा संपूर्ण संघर्षाचा काळ होता. त्यामुळे या संपूर्ण मराठेशाहीच्या या संघर्षाच्या काळात डॉक्युमेंटेशन नाही आहे. म्हणजे तत्कालीन शिवभारत हे जे कवी परमानंदाचं काव्य आहे, जे पन्हाळ्याच्या वेढ्यापर्यंतच आहे, आणि त्यानंतर समकालीन डॉक्युमेंटेशन म्हणजे एक जेधे शकावली सोडलं तर तुम्हाला समकालीन डॉक्युमेंटेशन करायला उसंतच नसल्यामुळे त्यामध्ये एक फार मोठी पोकळी तयार झाली. म्हणजे नंतर सभासदाची बखर आली, त्यानंतर चिटणीसाची बखर आली. मल्हार रामराव चिटणीसाची बखर ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तब्बल 122 वर्षांनंतर लिहिली गेलेली आहे. आणि त्या चिटणीशी बखरीमध्ये ज्या काही गोष्टी आल्या, या गोष्टींचा आधार धरून नंतर पुढचा अनेक याचा इतिहास हा मला वाटतं अनेकांना एक इंटरेस्टिंग प्लॉट वाटला असेल की एका कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता पुत्र असं चित्र रंगवणं हा अनेकांना एक इंटरेस्टिंग प्लॉट वाटलेला असू शकतो. पण त्या प्लॉटपायी छत्रपती संभाजी महाराजांची अक्षम्य अशी त्यांच्या इतिहासाची हेळसांड झाली, त्यांची अक्षम्य अशी बदनामी करण्यात आली. आणि नंतर या सगळ्या इतिहासकारांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे सेतू माधवराव पगडी असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, किंवा मग कलाक्षेत्रामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार असतील. कलाक्षेत्रामध्ये आल्यानंतर शिवाजी सावंतांनी छावासारखी कादंबरी लिहिणं असेल, विश्वास पाटील यांनी संभाजीसारखी कादंबरी लिहिणं असेल, याच्यातून कुठेतरी एक उजळ प्रतिमा ही समोर आली. पण तोपर्यंत ज्या गोष्टी समाज मनावर आल्या होत्या, म्हणजे मालिकेनंतर अनेकांचे फीड असे होते की जी 60तली 70तली मंडळी होती, यातल्या अनेकांचं असं होतं की अरे हे शंभूराजे आम्ही पाहिलेच नव्हते, हे आम्हाला माहितीच नव्हते. हे माहिती का नव्हते तर तोपर्यंत आलेली म्हणजे अगदी राजसन्यासारखी नाटकं असतील किंवा अगदी रायगडाला जेव्हा जागे ते सारखी नाटकं असतील, याच्यामध्ये एक वेगळं चित्र रंगवण्यात आलं होतं. आणि त्यातून या सगळ्या इतिहासकारांनी ही मांडणी केल्यानंतर जेव्हा स्वराज्यरक्षक संभाजीच्या माध्यमातून, या मालिकेच्या माध्यमातून झी मराठीनेही एक फार मोठं उचललेलं पाऊल होतं खरं तर. कारण 2017मध्ये एक ऐतिहासिक मालिका करणं, ती ऐतिहासिक मालिका करत असणं, पूर्ण ताकदीनिशी मालिकेच्या पाठीशी उभं राहणं, हा म्हणजे झी ग्रुपचा सुद्धा एक मोठा निर्णय होता, झी मराठीचा हा एक मोठा निर्णय होता. आणि त्या माध्यमातून जवळपास 772 एपिसोड्स छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे इंटरपर्सनल रिलेशन्स, त्यातल्या अनेक इतिहासातली न उलगडलेली कोडी अशी दाखवता आली. पण तुम्हाला आता काय, मला त्याबद्दल खरं नंतर बोलायचं होतं, पण आता विषय निघाला, मला तातडीने तिथे जावं असं वाटतं की तुम्ही एक वेगळा संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही छावा सिनेमानंतर तुमच्याबद्दल अनेक सोशल मीडियावरती पोस्ट आल्या असतील, असं तुम्ही त्या वाचल्या असेल. त्यातली एक पोस्ट जी मी बघत होतो की त्यात म्हटलं की जो इतिहास तुम्ही जो इतिहास मांडला आहे मालिकेच्या माध्यमातून, ते सगळं नरेटिव्ह छावाने उद्ध्वस्त केलं आहे. तुम्ही एक वेगळे संभाजी महाराज पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला आणि छावामध्ये वेगळे आहेत असं तुम्हाला वाटतं? तसं नाही आहे खरं तर. मुळात जेव्हा मालिका संपून 5 वर्ष झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याला काही कंगोर आहेत. म्हणजे राजकारणात सक्रिय असल्याचा त्याला कंगोरा आहे, राजकारणात सक्रिय असताना विरोधी पक्षात असल्याचा त्याला एक कंगोरा आहे. आणि त्यामुळे एक विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशा पद्धतीने. कारण तुम्ही अशी एक कमेंट बघितली तर 10 कमेंट मात्र वेगळ्या आहेत. ज्या 10 कमेंट आहेत त्या 10 कमेंट मात्र अशा आहेत की त्या मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचला. बरं, हे जे कोणी कमेंट करतात यांनी कदाचित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य जे अजूनही चालू आहे, हे महानाट्य पाहिलेलं दिसत नाही. कारण हे 2012 पासून सुरू असलेलं महानाट्य, त्यामध्ये बलिदानाचा प्रसंग तोच दाखवण्यात येतो. कारण हे जे सांगण्याचा जो प्रयत्न होतो त्याला मी मागेही सांगितलं होतं की टेलिव्हिजनवर जेव्हा दाखवतो, जसं तुम्ही झी 24 तासवर एखादी हिंसाचाराची बातमी असेल किंवा एखादी ॲक्सिडेंटची बातमी असतील तर त्या गोष्टी ब्लर कराव्या
कराव्या लागतात आपल्याला, कारण आपण स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतात. टेलिव्हिजनच्या ॲक्टनुसार हे करावं लागतं. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा प्रसंग दाखवत असताना तो कितपत दाखवायचा आणि तो किती प्रतिकात्मक दाखवायचा हे बंधन आपल्यावर असतं. आणि याचा विचार न करता ही दोन पूर्ण वेगळी माध्यमं आहेत. याच्या रेग्युलेटिंग बॉडीज पूर्ण वेगळ्या आहेत. म्हणजे चित्रपट आणि मालिका ही पूर्ण वेगळी माध्यम आहेत. हे लक्षात न घेता कुठेतरी एक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची एक संधी मिळाली म्हणून घेतलेली ही संधी म्हणजे कमेंट आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तो का टाळला असावा तुम्ही तो प्रसंग. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे कसं असतं ना, त्यांच्या आयुष्यात त्यांनी लढाया लढल्या. त्यांनी खरं तर अगदी छोट्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वात जास्त लढाया त्यावेळेस लढल्या, यशस्वीरित्या लढल्या त्यातल्या. पण त्यांचं हायलाईट जे ठरलं त्यांच्या राजकीय कार्य, तो त्यांचा जो दुःखद त्यांना शेवट झाला त्यांच्या कारकिर्दीचा, जो ज्या गोष्टींमुळे झाला. हे दोन खरं कांगोरे, दुसऱ्याकडे मी नंतर येतो. पण तुम्हाला ते दाखवा असं का वाटलं नाही? म्हणजे की फक्त तुमचा हाच मुद्दा होता की ते जास्त पटलं नसतं लोकांना, की त्याच्यामागे अजून कुठला राजकीय भूमिका त्याच्यामागची होती? तर यामध्ये राजकीय भूमिका अजिबातच नव्हती, पहिली गोष्ट. दुसरं, जसं मी म्हणालो, टेलिव्हिजनचे रूल्स, स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस जे आपल्याला फॉलो कराव्या लागतात या गोष्टी, आणि त्यानंतरचा एक नैतिक एक विचार असतो. म्हणजे मी आजही महानाट्य करतो, मी 2012 पासून ते करतो. महानाट्यामध्ये अनेकांनी सोशल मीडियावरही तो व्हिडिओ बघितला असेल की अवघ्या 2 मिनिटांमध्ये बलिदानाच्या प्रसंगानंतर पूर्ण पेहराव बदलून पुन्हा राजबिंड्या वेशात शंभूराजे प्रेक्षागृहात अवतरतात. कारण काय? ती ही माझी भावना आहे, एक शंभूभक्त म्हणून माझी भावना आहे की प्रेक्षागृहातून जाताना कोणीही छत्रपती संभाजी महाराजांचं रक्तबंबाळ असं रूप डोळ्यात साठवून जाऊ नये. त्यांनी त्यांचं राजबिंड रूपच साठवावं, त्यांनी त्या छाव्याचंच रूप डोळ्यात साठवून जावं, ही माझी भावना आहे. तुमची भावना. पण मी तुम्हाला सांगू, मी आत्ता छावा बघून, मी बघितला छावा सिनेमा. म्हणजे मी जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडतो, इन्क्लुडिंग माझ्या स्वतःच्या, अनेकांच्या डोळ्यात तिथे पाणी होतं. म्हणजे लहान मुलं अक्षरशः रडताना तिथे मी थिएटरमध्ये बघितली आहेत. अनेक सुन्न मनाने त्या थिएटरच्या बाहेर पडतात. आणि कदाचित त्याच्यामुळे जास्त इम्पॅक्ट होतं की अरे, इतकं टावरिंग पर्सनॅलिटी आणि त्याचा असा अंत व्हावा, आपण कुठेतरी आपण फेल झालो असं कुठेतरी वाटतं. पण तुम्हालाही ती एक संधी होती असं तुम्हाला वाटलं नाही? करता नाही, टेलिव्हिजनवर याला मर्यादा आहेत. पुन्हा मी वारंवार म्हणतो की टेलिव्हिजनवर जर तुम्ही मालिका बघितली तर हे सगळं प्रतिकात्मक रूपेनं दाखवलं आहे. सळ्या येताना दिसतात, तुम्हाला खंजिराला लागलेलं रक्त दिसतं, खाली फरसबंदीवर पडणारं रक्त दिसतं, पण हे इथपर्यंतच दाखवता येतं टेलिव्हिजनवर. टेलिव्हिजनवर याच्या पलीकडे नाही दाखवतात. आणि त्याचवेळी दुसरी एक गोष्ट, आपण अशा देशात राहतो की जिथे पाकिस्तानबरोबरच्या सामन्यामध्ये जर सचिन तेंडुलकर लवकर आऊट झाले तर हार्ट अटॅक आलेली सुद्धा माणसं आहेत. तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाता, तुम्ही जेव्हा नाटक पाहायला जाता, तेव्हा तुम्ही त्या प्री डिसायडेड माइंडसेटनी जाता, आम्हाला हे बघायचं आहे. तुम्ही जर उद्या टेलिव्हिजनवर हे 40 दिवसांचे अत्याचार जे आहेत हे जर रेग्युलर दाखवायला लागले तर त्याचा नेमका काय परिणाम होईल याचा सुद्धा एक विचार हा मनात डेफिनेटली ठेवावा. पण अमोलजी, म्हणजे एक कलाकार म्हणून तुम्हाला एक 2003-4-5 म्हणजे त्या 3-4 साली 5 साला त्यावेळेस एक सिनेमा आला, 20 वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता, येशू ख्रिस्ताबद्दलचा सिनेमा होता, द पॅशन ऑफ द क्राइस्ट नावाचा. फार त्याच्याबद्दलही 2 प्रवाह अनेकांचे होते. म्हणजे माझ्या मते मेल गिब्सन डायरेक्टर त्या सिनेमाचे होते. त्या सिनेमात फक्त येशू ख्रिस्ताशी शेवटचा जो काळ, क्रुसिफिकेशन झालं, त्यांना जेव्हा सुळावरती चढवलं गेलं तो काळ, त्याच्यात अत्यंत बारीक डिटेल्स आहेत. अनेकांना वाटलं की हा हिंसाचार दाखवावा का, पण अनेकांचं म्हणणं आहे की देव आहे, की आपल्या देवाला कशातून जावं लागलं हे लोकांना कळावं, देवाने आपल्यासाठी काय त्याग केला हे कळावं. आणि त्याच्यात अगदी हातात खिळे ठोकताना येशू ख्रिस्ताचे आणि ते बारीक डिटेल्स दाखवलेत. अनेकांच्या अंगावरती ते यायचं, तिथेही सिनेमात लोक बघताना रडत बाहेर यायची. कंपॅरिझन, पण देव ज्यांना आपण म्हणतोय त्या देवाला काय काय आपल्यासाठी भोगावं लागलं हे दाखवणं तुम्हाला वाटत नाही? मी परत म्हणतो की ही संधी होती तुमच्याकडे. मी पुन्हा सर तोच प्रश्न विचारतो की उद्या एक हिंसाचाराची बातमी आली, तुम्ही दाखवू शकणार आहात का? आणि का दाखवू शकणार नाही आहात? कारण यू आर बाउंड बाय अ लॉ, यू आर बाउंड बाय लॉ ऑफ द लँड. 1995चा जो टेलिव्हिजन ॲक्ट आहे, ज्या रेग्युलेटिंग बॉडीज आहेत, PCC असेल किंवा तुमचे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असेल, या सगळ्या बॉडीजनी तुम्हाला काही स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर्स किंवा प्रॅक्टिसेस या दिलेल्या आहेत. या SNPला आपल्याला हे SNP फॉलो करावे लागतात. आणि त्यामुळे टेलिव्हिजनवर तुम्ही कुठपर्यंत दाखवणार आहात, म्हणजे इतकं आहे टेलिव्हिजनमध्ये की तुम्हाला जर युद्धाचा प्रसंग दाखवायचा असेल तर तुम्ही वार झालेला दाखवू शकता, तलवारीला लागलेलं रक्त दाखवू शकता, पडणारा माणूस दाखवू शकता. पण जर तुम्ही आरपार तलवार भोसकताना दाखवायचं असेल तर हे SNPवर नाही अलाउड. अच्छा, हे नियम आहेत.
आणि मग हे सगळे जर नियम असतील आणि या नियमातून ते करत असताना मग त्याला प्रतिकात्मक रूपानं किंवा मग वर्णनातून हे येणं, जे हाल झाले लोकांपर्यंत पोचले का, जे बलिदानाच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलं, हे डेफिनेटली वर्णनातून असेल, प्रतिकात्मक रूपानं असेल, हे नक्की पोचवण्याचा प्रयत्न होता. बरे, जेव्हा हेतूविषयी जर हा विषय असता, प्रश्न असता, हे तुम्ही मला त्याच्याकडे काय ना, तुम्ही त्या काळी एका पक्षाशी असोसिएट होतात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही म्हणजे तेव्हा प्रवेश केला होता ती मालिका सुरू असताना. जो मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो आरोप काय होतोय, तुम्ही त्या म्हणजे हा सोशल मीडियाच्या कमेंट्समधूनच नाही तर त्याचा एक सार काढताना की शरद पवारांच्या पक्षात तुम्ही होतात आणि म्हणून कुठेतरी एका सेक्युलर भूमिकेतून संभाजी महाराज मांडले जावे, कुठेतरी तुमच्या पक्षाच्या भूमिकेला ते सोयीस्कर नाही आहे म्हणून तुम्ही तो एंड दाखवला. म्हणजे SNP बाजूला, कायदा बाजूला, ही राजकीय धादांत खोटं आहे. जर तसं असतं तर शिवपुत्र संभाजी महानाट्य सुद्धा तुम्हाला त्या अँगलने दिसलं असतं ना. शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये तेच होतंय. 2012 मी जे महानाट्य सुरू केलं त्यातल्या स्क्रिप्टमधला एकही शब्द अजून बदललेला नाहीये. पण दुसरी फार महत्वाची गोष्ट की मुळात पवार साहेबांनी त्यावेळी त्यांच्या व्यस्ततेमुळे सिरियल फॉलो केलीच नव्हती. त्यांनी मालिका पहिल्यांदा पाहिली ती लॉकडाऊनच्या वेळी जेव्हा रिपीट टेलिकास्ट झाला ना, तेव्हा त्यांनी मालिका पहिल्यांदा पूर्ण पाहिली. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून हे घडलं असेल याचा सुतराम याची शक्यता नाही. पण त्यांनी विचार शरद पवार माहिती ठेवता सगळ्या गोष्टींची. पण त्याच वेळी शरद पवार साहेबांची एक दुसरी खासियत जर तुम्ही बघितली तर आदरणीय पवार साहेब हे कायम कलेच्या स्वातंत्र्याविषयी हे कायम आग्रही राहिलेले आहेत. नाहीतर सिंहासन सिनेमा जेव्हा आला होता, जर तुम्ही डॉक्टर जब्बार पटेल यांना सिंहासन सिनेमाच्या वेळेचा किस्सा विचारला तर यशवंतराव चव्हाण साहेब, पवार साहेब आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या एका भेटीचा किस्सा आपण जरूर जब्बार पटेल सरांना कधीतरी विचारा. तुम्हाला असेल थोडी माहिती सांगा तुम्ही, आणि तेव्हा तुम्हाला ते कळेल की तेव्हा जे मला जब्बार सरांनी त्यावेळी सांगितलं होतं, त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक शंका उपस्थित केली होती की याच्यावरून एक टीकेची राळ उठू शकते. आणि त्याही वेळी पवारसाहेबांनी तीच भूमिका घेतली होती की जर आपण आपल्या कामाविषयी सक्षम आहोत किंवा त्याविषयी आपण कॉन्फिडेंट आहोत तर कलेला त्यांचं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. त्यांना जे मांडावं असं वाटतं त्यांनी मांडू द्या ना, ते मांडलं पाहिजे. आणि सिंहासन सिनेमा झाला होता. त्यानुसार पवारसाहेबांचं तुम्ही अगदी घाशीराम कोतवालच्या वेळची ही भूमिका असू शकते किंवा पवारसाहेबांनी कधी कुठल्या कलाक्षेत्रामध्ये आडकाठी केली किंवा अमुक असं दाखवा असं सांगणं, हा मला वाटतं हा काहीतरी बादरायांसंबंध जोडण्याचं कारण आहे. जर हे मी पुन्हा तेच म्हणतो ना की हे जर असं असतं ना तर मग महानाट्य बदललं. डॉक्टर अमोल कोल्हे 2019 जे महानाट्याचे प्रयोग करत होते त्याची स्क्रिप्ट वेगळी होती आणि 2019 नंतर जे करतात त्याची स्क्रिप्ट वेगळी आहे. असं नाही आहे ना, ती स्क्रिप्ट आहे, तोच प्रसंग आहे. पुन्हा मी तेच म्हणतो की त्यामध्ये जवळपास 22-25 मिनिट हा बलिदानाचा प्रसंग महानाट्यामध्ये आहे. बरं, मग तो प्रसंग त्यावेळी आहे कारण त्या माध्यमात ते दाखवता येतं, त्या माध्यमानुसार जे दाखवता येतं ते आहे. दुसरा आरोप जो होतो की तुमच्या मालिकेतनं तुम्ही ठराविक पात्र ही नेगेटिव्ह दाखवली आहेत. म्हणजे नावासहित तुम्ही म्हणजे मी मधल्या काळात ज्या सगळ्या आता या इंटरव्ह्यूच्या आधी काही गोष्टी वाचत होतो की फक्त तुम्ही बरेच एपिसोड्स हे अण्णाजी दत्तो यांचं कॅरेक्टर नेगेटिव्ह दाखवण्यासाठी तुम्ही त्यात केले. पण बलिदानासाठी मात्र तुम्ही अगदी थोडक्यात अगदी आवर्त घेतलं असं आहे की त्याच्यातून तुम्हाला एक नरेटिव्ह सेट करायचा होता, कम्युनिटी स्टिरिओटायपिंग करायचं होतं, एका विशिष्ट कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं, असं तुमच्यावरती याच्यात अजूनही हा नव्याने आरोप. पुन्हा हे दुर्दैव आहे की इतक्या जातीय अभिनिवेशातून या गोष्टीकडे पाहिलं गेलं, त्यातल्या मानवी स्वभावाकडे नाही पाहिलं गेलं. म्हणजे अनाजी दत्तोंची जी चांगली बाजू होती ती मालिकेत दाखवली होती का? होती, दाखवली होती ना. त्यांनी ज्या पद्धतीने जमिनीची मोजणी केली, त्यांनी ज्या पद्धतीने शेतसारा ठरवला, ह्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या या डेफिनेटली दाखवल्या होत्या आधी. मालिकेत दाखवल्या होत्या? हो, दाखवल्या होत्या या मालिकेत. कॉन्फ्लिक्ट जो आहे हा ह्युमन इंटरेस्टचा कॉन्फ्लिक्ट आहे, हा कास्ट बेसचा कॉन्फ्लिक्ट नाही आहे. मी पुन्हा आजचं उदाहरण मी काय एक सांगतो की एखादा पक्ष हा पक्ष बनतो, तो सत्तेवर येतो, तो सत्तेवर आल्यानंतर तो पक्ष उभा राहण्यासाठी आजूबाजूच्याही काही कार्यकर्त्यांनी, काही नेते मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. पण जो प्रमुख नेता असतो हा जेव्हा त्या पटलावरून म्हणजे नाहीसा होतो किंवा तो जातो, त्यानंतर त्याचा वारस जर येतो तर त्या वारसाशी 100% सगळ्या नेत्यांचं पटतं का हो? ते नाही पटत. त्यातल्या अनेकांचं म्हणणं असं असतं की आता आम्ही हे सगळं उभं राहण्यासाठी खस्ता खाल्ल्यात, आता आम्हाला सुखाचे 4 दिवस हवेत. जो वारस असतो त्याचं म्हणणं असतं मी माझ्या वडिलांच्या तत्वानुसारच पुढे जाणार आहे. तर इथे हा कॉन्फ्लिक्ट जो येतो ना
हा कॉन्फ्लिक्ट आला असेल ना, आपण या अँगलने बघतच नाही. दुसरं तुम्ही जर म्हणालात की ठराविक जातीच्या नुसार बघितलं तर असा आक्षेप घेणाऱ्यांना माझा प्रतिप्रश्न हाच आहे, मग कवी कलश कोण होते हो? कवी कलश कनोजी ब्राह्मण होते. ज्या कवी कलशांविषयी वर्षानुवर्ष कब्जा कलुशी असं म्हटलं गेलं होतं, त्या कवी कलशांची उज्ज्वल प्रतिमा ही ठामपणे पहिल्यांदा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतच दाखवली की ज्या कवी कलशांनी, ज्या छंदोगा मात्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बलिदान दिले. म्हणजे आजही तुम्ही वढू-तुळजापूरला आलात तर त्यांची समाधी ही बाजूला आहे संभाजी महाराजांच्या. मग ते ब्राह्मण होतेच ना. मग हे जेव्हा चांगलं दाखवलं, याकडे दुर्लक्ष करून सोयीनी आरोप असा कसा होऊ शकतो? किंवा मोरोपंत पिंगळेंची जी डिग्निटी आहे, ही डिग्निटी मालिकेत मेंटेनच झाली ना. मध्यंतरी एक सिनेमा आला होता, या सिनेमामध्ये एक पात्र अनाजी दत्तोंच्या छातीत लाथ घालताना दाखवलंय. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमध्ये असा कुठलाही प्रसंग नाही आला कधीच. अच्छा. मग त्या पात्राची डिग्निटी सुद्धा मेंटेन केली. पण त्याच्याकडे जातीय अभिनिवेशातून बघण्यापेक्षा त्या पात्राकडे तो मानवी स्वभाव आहे, हा सत्ता संघर्ष आहे. आणि हा मानवी स्वभाव ज्याचे डॉक्युमेंट आहेत, ते पन्हाळ्यावर कैद करायला गेले होते का? हो, ते करायला गेले होते. त्यांना हत्तीच्या पायी दिले का? हो, त्यांना हत्तीच्या पायी संभाजीराजांनी दिलेले. पहिल्या वेळी त्यांना माफी केली होती का? हो, माफी केली. आता ही माफी का केली होती हे सुद्धा मालिकेत आहे ना. ही माफी जी केलेली आहे याचं एक फार महत्त्वाचं राजकीय कारण सुद्धा आहे की औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरत असताना किंवा उतरण्याची शक्यता असताना यांना लगेच शासन दिलं, तर हे सगळे अनुभवी मंत्री आहेत. त्यामुळे यांना पुन्हा एक संधी दिली गेली पाहिजे. आणि त्यामध्ये पदावनती आहे फक्त अनाजी दत्तोंची. बाकीच्यांची पदं कायम ठेवून अनाजी दत्तोंची ही स्वराज्याचे सोरनीस ते मुजुमदार ही पदावनती आहे. ही पदावनती करून सगळ्यांना पुन्हा ती पदं दिलेली आहेत. आणि दुसऱ्या बंडानंतर त्यांना हत्तीच्या पायी देण्यात. आता हा इतिहास आहे. मग यामध्ये आता पुन्हा दुसरा प्रश्न जो टिपिकल विचारला जातो की मग एवढे एपिसोड या गोष्टीसाठी आणि ठराविकच एपिसोड्स हे बलिदानासाठी का? तर पुन्हा तेच गंमत आहे की मुळात औरंगजेब आणि शंभूराजे हे समोरासमोर दोनदाच आलेत आयुष्यात. हे जर दोनदाच आलेत म्हणजे आधी आग्र्याच्या भेटीच्या प्रसंगी, नंतर बलिदानाच्या वेळेस. त्यामुळे तुम्ही जेव्हा एका मालिकेचा एक आयाम निवडता, एक कॅनव्हास निवडता, या कॅनव्हासमध्ये तुमचा हिरो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि तुमचा विलन म्हणजे औरंग्या आणि संभाजी महाराज हे समोरासमोर दोनदाच आलेले आहेत. तर तुम्ही मालिकेत हे दाखवत असताना त्यांचे प्रसंग फिक्शननी नाही आणू शकत ना, कारण हे डॉक्युमेंटेड फॅक्ट्स आहेत, ते आपल्याला आणावे लागतात. पण त्याच पद्धतीनं अनाजी दत्तो असतील हे रायगडावरच होते ना. हा जो सत्ता संघर्ष आहे किंवा त्यातून एक गृहकलहाला जी एक ही गोष्ट आहे, मग त्यामध्ये सोयराबाई साहेबांचा महत्त्वाकांक्षीपणा पण तेवढाच दाखवला आहे की. आणि छत्रपती संभाजी राजांचं आणि राजाराम राजांचं प्रेम हे सुद्धा तेवढंच दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे एका फक्त जाती अभिनिवेशातून बघून एक नॅरेटिव्ह सेट करणं वगैरे असं काही नाही आहे. याचा दुसरा भाग असा आहे की शिर्केंच्या रोलबद्दल म्हणजे शिर्केंच्या भूमिकेबद्दल तुमच्या मालिकेतले गणोजी शिर्के आणि छावामधले गणोजी शिर्के हे दोन कम्प्लिटली भिन्न त्यांची कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे एक व्हिडिओ मी आत्ता बघत होतो की तुमच्या मालिकेमध्ये म्हणजे छावा सिनेमामध्ये गणोजी शिर्केच्या गद्दारीमुळे संभाजी महाराज पकडले गेले, त्यांच्या हाती लागले, शत्रूंच्या हाती लागले आणि मग तिथून त्यांचं सर्वोच्च बलिदान झालं. तुमच्या मालिकेत असा प्रसंग आहे की कुठेतरी गणोजी शिर्केंना पश्चात्ताप होतो आहे असा मी एक व्हिडिओ बघितला. तुमच्याच मालिकेतला ना तो व्हिडिओ. त्यात ते म्हणतात की मला पश्चात्ताप होतो, मी काय आज परिस्थितीतून जातो आहे, माझी मनस्थिती काय वगैरे असं ते पात्र म्हणतं आहे. गणोजी शिर्केंच्या भूमिकेबद्दल त्यांच्या आता वंशजांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आहे. तुमच्या मालिकेतले गणोजी शिर्के वेगळे, सिनेमातले वेगळे. ऐतिहासिक तथ्य पुन्हा एकदा म्हणतात की तुम्ही गणोजी शिर्केंना क्लीन चिट देऊन फक्त विशिष्ट पात्रांनाच तुम्ही निगेटिव्ह ठरवलं. मुकरब खान विशिष्ट पात्र कुठे आहे? मुकरब शेख निजाम हा आहेच ना. मग तिथे कुठे सेक्युलर आहे? स्वराज्यातली माणसं. पुन्हा तीच गंमत आहे की या केसमध्ये काय होतंय की अनेक ठिकाणी मग हे झालं नसेल असा काही पुरावा आहे का? तुम्ही मालिका बघितली असेल तर मुकरब खानाला रस्ता दाखवण्याचं काम कान्होजी शिर्के, गणोजी शिर्के यांनी केलं. मी चित्रपटाच्या संदर्भात मी चित्रपट अजून पाहिला नाही, पण मी मध्यंतरी आपल्याच चॅनेलवर जेव्हा तो वाद होता तेव्हा मी छावाच्या दिग्दर्शकांचं हे म्हणणं ऐकलं की त्याने आडनावच सांगितलेलं नाही. पण असं झालं नसेल का? म्हणजे हा जो एक बेनिफिट ऑफ डाऊट असतो, हा बेनिफिट ऑफ डाऊट जसा अनाजी दत्तोंना बेनिफिट ऑफ डाऊट आपण मालिकेत काय देत होतो, तर अनाजी दत्तोंना हा बेनिफिट ऑफ डाऊट आहे ना. आम्ही स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्यात, आता 4 सुखाचे दिवस आले तर शंभूराजांच्या पोटात का दुखतंय, हा त्या मानवी स्वभावाचा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. हे कॅरेक्टर आहे.
त्याच पद्धतीनं मुकरब खानाला गणोजी शिर्केने रस्ता दाखवला असेल का? हो, रस्ता दाखवला असेल, पण पुन्हा इतिहासाच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ना, की जर गणोजी शिर्केंना याच्या परिणामाची संपूर्ण कल्पना होती का, की त्यांना पश्चाताप नाही झाला का, तर याही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण नंतरच्या काळामध्ये जसं मी मालिकेच्या वेळी आमची या सगळ्यांशी चर्चा झाली होती की नंतरही भोसले आणि शिर्के घराण्याचे रक्तसंबंध जुळलेले आहेत ना पुढच्या काळामध्ये. त्यामुळे माझं म्हणणं इतिहासाकडे कराडचं वतन मागितल्याचे कान्होजी शिर्के फितूर झालेलेच आहेत ना, कान्होजी शिर्केंचं पत्रही आहे. पण माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की या गोष्टींकडे आपण ब्लॅक अँड व्हाईट म्हणूनच पाहतोय आजकाल. आपण याच्यामध्ये ह्युमन इंटरफेस असू शकतो, त्यावेळची एक परिस्थिती असू शकते. म्हणजे आता पुन्हा एक उदाहरण जर द्यायचं झालं तर बाजी घोरपडेंसारखं उदाहरण आहे. म्हणजे अफजल खानाची जेव्हा स्वारी झाली स्वराज्यावर तेव्हा महाराजांचे चुलत काका मंबाजी भोसले त्या सैन्यात होते. हो, बाजी घोरपडे हा महाराज साहेबांना म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांना पकडून देण्यामध्ये अग्रेसर बाजी घोरपडे होते. मुधोळला जाऊन महाराजांनी शासन दिलेले बाजी घोरपड्याला. बरं, हे झाल्यानंतर घोरपडेच म्हाळोजी बाबा घोरपडेंनी बलिदान पत्करलंय संभाजीराजांना वाचवताना संगमेश्वरच्या लढाईमध्ये. आणि संताजीराव घोरपडेंनी औरंग्याच्या सैन्याला देमाय धरणी ठाय करून सोडलेलं आहे. त्यामुळं स्थळ काळ परिस्थितीनुसार या गोष्टी ह्युमन इंटरफेस जर लावला ना तर या गोष्टी बदलतात. दुर्दैवानं आम्ही आजकाल इतिहासाकडे इतक्या अभिनिवेशानं बघतो, आम्ही त्याच्याकडे साक्षेपी नजरेनं बघायलाच तयार नाही आहोत. इतिहासाला आम्हाला प्रश्न नाही विचारायचे आणि ते प्रश्न विचारत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट एखाद्याचं असेल तर त्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टमध्ये त्यांनी तो निर्णय का घेतला असेल याची अनेक कारणं असू शकतात ना. आम्ही ती कारणंच आजकाल बघत नाही. आणि हा जर याच्यातला मानवी स्वभावाचा जो एक महत्त्वाचा अँगल आहे हा जर आपण दुर्लक्षिला ना तर आपण इतिहासाकडे निरीक्षीर विवेक बुद्धीने नाही बघू शकत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने हे अभिनिवेशातून इतिहास जास्त बघितला जातो दुर्दैवानं. हो, आजकाल फार जास्त धार्मिक अभिनिवेश, जातीय अभिनिवेश आजकाल हे फार जास्त होतं. की म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका 2017मध्ये झाली तेव्हा मी राजकारणात सक्रिय नव्हतो, परंतु अनेक इतिहास संशोधकांनी आमचं नाव याच्यामध्ये देऊ नको असंही सांगितलं. मी कारण विचारल्यानंतर झालं आमचं पूर्ण मार्गदर्शन तुला राहील, परंतु आता हे वाद नाही आम्हाला सहन करायचे. हे उत्तर जर येतं तर 100% जातीय अभिनिवेशातून जेव्हा या गोष्टी बघितल्या जातात ना तेव्हा आपण एक खूप मोठा गाभा मिस करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या काळात ही गोष्ट घडली म्हणून नंतर आता थोडक्यात पुन्हा एक सांगतो, चौकशी यंत्रणांचा ससेमिरा एखाद्या नेत्याच्या मागे लागतो. त्यानंतर तो नेता अनेक वर्ष असलेली विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षात जातो. जो पक्ष त्या नेत्याने सोडलाय तो पक्ष काय म्हणणार? त्यांनी गद्दारी केली, त्यांनी फितुरी केली. ज्या पक्षात ते आलेत तो पक्ष काय म्हणणार? हो, त्यांच्या संस्था वाचवण्याच्या होत्या, त्यांच्या सगळ्यांचं पोटपाणी बघायचं होतं, त्यांच्या इतका चांगला प्रशासनाची जाण असणारा, त्यांच्या इतका चांगला राज्यकारभारावर मान असणारा हा नेता आमच्यासाठी ॲसेट आहे. आता चूक कोण आणि बरोबर कोण? अगेन तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने या गोष्टींकडे बघताय. म्हणजे अगदी आता महाराष्ट्राच्या राजकारणातलं उदाहरण द्यायचं झालं तर डोंबिवलीच्या सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार करणारे माननीय शिंदेसाहेब हे नंतर मुख्यमंत्री झाले ना. ज्यांच्याविषयी तक्रार करत होते त्यांच्याबरोबर सरकार चालवलं. पण मग शिंदेसाहेबांच्या समर्थकांच्या अँगलने ते बरोबर असतील ना, उद्धवसाहेबांच्या समर्थकांच्या अँगलने ते चूक असतील. त्यांची स्वतःची त्यावेळची वैयक्तिक कारणं काय होती कसं असताना याचा आढावा घेतल्याशिवाय मी हे उदाहरण इतकं सोपं एवढ्यासाठी देतो की इतिहासाकडे आपण या पर्सनल पर्स्पेक्टिव्हकडून मानवी स्वभाव आणि त्यावेळची स्थळ काळ परिस्थिती या गोष्टीकडून नाही बघत आहोत. प्रॉब्लेम तेव्हाचा नसतो, प्रॉब्लेम आताचा असतो. आपण कुठल्या त्याला कुठलं तुमच्याकडे, कारण तुम्ही एका राजकीय पक्षाशी संबंधित आहात त्यामुळे तुमची जबाबदारी कदाचित इतरांपेक्षा 10 पटीनं जास्त वाढते. कारण तुमच्या भूमिकेमध्ये तुम्ही किती जरी म्हटलात की मी एक कलाकार आहे, पण जेव्हा कलाकाराला एक राजकीय भूमिका प्राप्त होते तेव्हा तुमच्याकडे राजकारणी म्हणूनच बघितलं जाईल. एक अभिनेत्री आहेत ज्या सिनेमा बनवतात पण त्या बऱ्याचदा राजकीय विधानं करत असतात. त्यांनी कुठलेही सिनेमा बनवले तरी भलेही त्याच्यामध्ये मला नाव घेऊन कोणाचं बोलायचं नाही, पण त्याच्याकडे एक राजकीय अभिनिवेशातूनच बघितलं जाईल, त्याला प्रोपोगँडा मूव्ही म्हणूनच बघितलं जाईल. तुम्ही म्हणून अमोल कोल्हे हे फक्त अमोल कोल्हे न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे यांनी
हे केलेली इतिहासाची मांडणी आहे म्हणून त्याच्याकडे बघताना तुमच्यावरती नाही, आरोप होता. पुन्हा हा आरोप धादांत खोटा असा की 2017ला मालिका सुरू झाली. नाही, पण त्याचा म्हणजे हा जो मुख्य ज्या आपण Correct. पाठबद्दल बोलतो तो तुम्ही पक्षात असताना आणि किंबहुना खासदार असताना नाही, झालेला. अनाजी दत्तोंची जी तुम्ही आक्षेप घेतला असेल तर अनाजी तेवढंच दत्तोंचा नाही. पूर्ण प्रसंग आधी होऊन गेलेला आहे. मांडणी माझं म्हणणं की एक Correct. म्हणजे मी अजून सांगू का, म्हणजे ज्याला सेक्युलर मांडणी म्हणून तुमच्यावरती आक्षेप घेतला जातोय. मी पुन्हा म्हणतो याच्यामध्ये धादांत ही फसवेगिरी कशासाठी या आरोपामध्ये की 2017ला सुरू झालेली मालिका, या मालिकेने तिचा पॅटर्न बदलला का हो? तर याचा पॅटर्न नाही बदलला. कारण हा पॅटर्न बदलला असं जर कोणी म्हणत असेल तर ते झी मराठीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. चॅनल नाही अलाउ करणार ना या गोष्टी. त्यातही झी मराठीसारखी वाहिनी जी तेव्हा टॉप रेटेड होती, म्हणजे जवळपास 500च्या वर GRP, 500च्या आसपास GRP होता झी मराठीचा. त्यामुळे ठराविक राजकीय भूमिकेतून मालिकेची कथानक बदलता येते का वगैरे हे धादांत मला वाटतं ज्या या माध्यमाचं ज्यांना कल्पना नाही असे लोक हे आरोप करू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची बाब पुन्हा तीच आहे, 17 ते 19 मी राजकीय पूर्ण अलूफ आहे. एप्रिल 2019मध्ये म्हणजे मला वाटतं की फेब्रुवारी-मार्चमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे तोपर्यंतची जी मालिका आहे आणि नंतरची जी मालिका आहे याच्यामध्ये तुम्हाला फरक वेगळा काहीच दिसणार नाही आहे. एक असाही आरोप आहे की तुमच्या मालिकेला थोडंसं आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून आश्वासन होतं, असं काही त्याच्यात तुमच्यावरती हाही एक आरोप आहे. आज या निमित्ताने त्याचा एक खुलासा करू. पुन्हा धादांत खोटं आहे की 2017मध्ये मालिका सुरू झाली. 2019ला जेव्हा मालिका आली ना तोपर्यंत 2 वर्ष मालिकेला पूर्ण झाली होती. त्यामुळे तिथे आर्थिक पाठबळाची खरं तर गरज नव्हती. अच्छा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, मालिका जेव्हा सुरू झाली आहे ना तेव्हा माझं मी घर घेतलं होतं जे मी 70% खरं तर आय वॉज थ्रू द डील. आणि याला फायनान्स मिळत नव्हता मालिकेला. आणि मी आणि माझ्या पत्नीने याची चर्चा करत असताना केवळ चहाचा 1 कप संपेपर्यंत आमचा निर्णय झाला होता. आणि मी त्या घरमालकांकडे गेलो, हात जोडून उभा राहिलो, त्यांना म्हणालो की 70% आय एम थ्रू द डील आणि मला हे पैसे परत हवेत, कारण मला एक स्वप्न पूर्ण करायचं आहे की 9 वर्ष माझी टीम धडपडते छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका आणण्यासाठी, जी आता दृष्टिक्षेपात येते आणि ती करण्यासाठी माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहे. मी कोणत्याही राजकीय दरवाजात नव्हतो गेलो. आणि जर हे असं आर्थिक पाठबळ असतं तर शिवप्रताप गरुड झेप एक सिनेमा करून मी थांबलो नसतो ना, मी सगळे सिरीजच काढली असती मग. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचा कुठेही संबंध नाही, हा पुन्हा बादरायण संबंध जोडला जातो. मला एक म्हणजे विचारायचं, तुम्ही मधल्या काळात तुम्ही म्हटलात की सिनेमे चालले, हिंदीत तर अगदी आपण नाके बरोबर म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवरती. मराठीत मात्र सिनेमे बनत होते. आणि छावाबद्दल आपण बोलतोय, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलतोय, त्यांच्याबद्दल ठराविक सिनेमे मात्र मधल्या काळामध्ये आले होते. म्हणजे ज्या सिनेमांवरती जी पूर्वीच्या काळी टी व्हीवरती, आम्ही लहान असताना टी व्हीवरती सिनेमे लागायचे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची एक विशिष्ट प्रतिमा उभी केली गेली असेल. मग थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा वगैरे असे जे काही सिनेमे त्या काळात येत होते, यांच्याबद्दल तुम्ही जेव्हा मालिका कर तुम्ही नक्कीच रेफरन्सेस घेतले असतील. तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? कारण ह्या पुन्हा एकदा हे सिनेमे चर्चेत येतात या निमित्ताने. ते पुन्हा या ज्या कपोलकल्पित गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं थोरातांची कमळा ही जी रायगडाच्या पायथ्याशी असलेली एक समाधी दाखवली जाते, ती काही इतिहास संशोधकांच्या मते ही सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातल्या स्त्रीची समाधी आहे, याचा काहीही संबंध नाही आहे. पण दुर्दैवानं एखादं पात्र गुंफलं गेलं. म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये मला आठवतं त्यावेळी कोल्हापूरला सुद्धा केस दाखल करण्यासाठी काही मंडळी गेली होती की गोदावरी प्रकरण जे मालिकेमध्ये आम्ही दाखवत होतो, तर त्यावेळी माझा आक्षेप हाच होता. म्हणजे मोठमोठ्या लोकांचे मला फोन आले होते त्यावेळी, आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं हे काय चालवलं आहे अमोलराव तुम्ही. तर मी त्यांना ते सांगितलं, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्यांनी हे पात्र घुसडलं ना छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये, त्यांना तुम्ही त्याच वेळी विचारायला हवं होतं हे. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर याचा संपूर्ण उत्तर व्यवस्थित हे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळालं, गोदावरी प्रकरणाचं. आणि त्यामुळे असे जे काही हे जे कपोलकल्पित प्रसंग आहेत या सिनेमांचं पुन्हा तेच आहे, इट्स अ मिसइन्फॉर्मेशन, इल इन्फॉर्मेशन, आणि त्या आधारावर अतिरंजित किंवा कपोलकल्पित केलेल्या या गोष्टी आहेत. तुम्ही यांना मधल्या काळात तुम्ही एक व्हिडिओ केला होता तुमच्या यूट्यूब चॅनलला की षडयंत्र, हे तुम्हाला वाटतं षडयंत्र होतं? नक्कीच. विकिपीडियावर, म्हणजे मी पुन्हा तुमचा आभार मानेन की विकिपीडियावर आलेल्या चुकीच्या माहिती संदर्भात झी 24 तासनं पहिल्यांदा आवाज उचलला. आणि तुम्ही एक जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली
तर छावा सिनेमा रिलीज होतो, छावा सिनेमा हा गाजतो, देशभर त्याची चर्चा होते आणि ज्या ज्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती नाही आहे हे लोक कुठे जाणार आहेत शोधायला? हे विकिपीडियावर जाणार आहेत, इंटरनेटवर जाणार आहेत आणि विकिपीडिया हे माहितीचं संकलन करतो. मग त्याच वेळी चुकीची माहिती कशी काय येऊ शकते? आणि त्याच वेळी चुकीची माहिती येत असताना त्यातला जो एक संदर्भ दिला जातो हा संदर्भ जेम्स लिनच्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून दिला जातो आणि त्या माहितीवर एडिटचा ऑप्शन बंद केला जातो. मग हे षडयंत्र नाही तर दुसरं काय आहे? म्हणजे त्यानंतर झी 24 तासनं आवाज उठवला, झी 24 तासनं आवाज उठवल्यानंतर ती माहिती पुन्हा दुरुस्त करण्यात आली, ती दुरुस्त करण्यात आली, पुन्हा चुकीची माहिती टाकण्यात आली. मग जेणेकरून कुठेतरी ज्याला आपण कल्चरल हेजेमनी म्हणतो हा प्रयत्न नाही का? मग हे षडयंत्र झालं. सरकारनं कारवाई केली पण विकिपीडियासारखा एखादा ग्लोबल जर्नल, आम्ही सुद्धा जेव्हा ही मोहीम हाती घेत होतो तर आम्हालाही एक गोष्टी कल्पना होती की या गोष्टी बदलणं शक्य नाही कारण हा माहितीचा स्रोत दूरवरती पोहोचला. पण एक घटक असं जो बिलीव्ह करतो या गोष्टींना, द डेंजर आपण म्हणतो तो जो धोका आहे तो अजून टळलेला नाही आहे या इतिहासाच्या मोडतोडीबाबतचा. पण त्यासाठीच एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की इतिहासाकडे अभिनिवेशातून बघण्यापेक्षा इतिहासाकडे तुमची मांडणी असू शकते, माझी मांडणी असू शकते. आपल्या दोघांची मांडणी, तुम्ही माझी मांडणी स्वीकारायला हवी, मी तुमची मांडणी स्वीकारायला हवी. म्हणजे कायम एक उदाहरण दिलं जातं, नेपोलियन बोनापार्टवर 2.5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती येतो? छत्रपती संभाजी महाराजांवर आज तुम्ही इंग्रजीमध्ये साहित्य वाचायला गेला तर किती साहित्य उपलब्ध आहे? कारण आम्ही बनवतच नाही आहोत, आम्ही हे करतच नाही आहोत. कारण एखादा जर करायला गेला तर त्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या जाती अभिनिवेशातून बघितलं जातं लगेच. मग हे असं केलं का? मग हे असं नाही केलं पाहिजे. म्हणजे मी यूट्यूबवर स्पेसिफिकली व्हिडिओ करण्याचं कारण हे होतं, यामध्ये 2 पर्याय असतात तुमच्याकडे कायम, की हे एवढं केल्यानंतर आता काय याला हे करायचं म्हणून दुर्लक्ष करा आणि सोडून द्या. आणि दुसरं महत्त्वाचं असतं की हे मांडलं जाणार आहे, हे डॉक्युमेंट होणार आहे, तर हे डॉक्युमेंट मांडत राहावं लागणार आहे. म्हणजे देशाचा इतिहास असेल, छत्रपतींचा इतिहास असेल, हा वेगवेगळ्या माध्यमातून मांडत राहिला पाहिजे. नाहीतर पुन्हा मी विकिपीडियावरचं जे उदाहरण दिलं की रेफरन्स म्हणून तिथे जेम्स लिनच्या पुस्तकाचा उल्लेख येतो बिब्लिओग्राफीमध्ये. मग त्याऐवजी इतर जे चांगले रेफरन्सेस आहेत, हे चांगले रेफरन्सेस लोकांपर्यंत आणावे लागतील, हे नवनवीन रेफरन्सेस आपल्याला क्रिएट करावे लागतील, हे मांडावं लागेल आणि त्याच्याकडे त्या इतिहासाकडे निरक्षीर विवेक बुद्धीने पाहायला शिकायला हवं, कोणत्याही जाती अभिनिवेशातून किंवा व्यक्तिपूजेच्या माध्यमातून नाही. तुम्हाला वाटतं मला थोड्या राजकीय पण तुम्हाला प्रश्न आहेत काही त्याच्या व्यतिरिक्त, पण मला याच्याबद्दल बोलताना की एक तर पहिली गोष्ट, हा देशपातळीवरती उचलला जावा मुद्दा असा आमचा, आणि तुम्ही संसदेत आहात, तुम्ही याच्याबद्दल संसदेत आवाज उठवाल अशी आम्ही अपेक्षा करतो, तुम्ही बोलायला याच्याविषयी. दुसरं माझं म्हणणं की सडनली काय झालं, एक नवीन इंटरेस्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल. आता छावा सिनेमा आला आहे बॉलिवूडमध्ये, आणखी माझ्या मते रितेश देशमुख एक सिनेमा घेऊन येतात, ते माझ्या मते 2 सिनेमा की ती ट्रिलॉजी आणतात त्याच्यासोबत. रिषभ शेट्टींचा छत्रपती शिवाजी महाराज होतात, प्राईड ऑफ भारत, आणि आणखी काही सिनेमे येतात नॅशनली. पण एक असा जो एक विचार प्रवाह आहे की ज्यांचं असं म्हणणं की शिवाजी महाराजांना फक्त याच्यातून हिंदू प्रतीक म्हणून दाखवण्याची काहींना भीती वाटते ह्याच्यातनं, की फक्त हिंदू प्रतीक दाखवले जातील. तर तुम्हालाही असं वाटतं कुठेतरी की त्या हिंदुत्ववादी प्रतिमेमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्या एकाच प्रतिमेमध्ये जे छावामध्ये अनेकांनी काढण्याचा प्रयत्न केला, असं होऊ शकतं? ही भीती वाटण्याचं जे कारण आहे, मी त्या कारणाकडे आधी येतो. मी कुठल्याही मेकरच्या इंटिग्रिटीविषयी किंवा मेकरच्या हेतूविषयी मी प्रश्न उपस्थित करू इच्छित नाही, परंतु ही भीती वाटण्याचं कारण असं आहे की आत्ता काही काळ जर तुम्ही बघितलं, करेक्ट होतं, मी मेकर्सबद्दल म्हणत नाही, मी मेकर्स आपली कलाकृती करतील, पण बाहेर जे संभाजी छावा सिनेमानंतर ज्या एक विशिष्ट प्रकारे त्यांना पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न होतोय, सिनेमा उत्तम कलाकृती आहे, सगळ्यांना आवडण्यासारखेच आहे, पण आपल्याला हवं तेवढं काढणं हा जो प्रकार आहे हा अजून वाढीस लागेल. त्याचं कारण असं आहे की आत्ता तुम्ही गेला काही काळ बघितला तर एक प्रपगंडा करणाऱ्या चित्रपटांचं एक पेव फुटल्यासारखं दिसतं तुम्हाला. एका ठराविक विचारानं एक गोष्ट जाते, याचं एक पेव फुटलेलं दिसतं तुम्हाला. पण आपल्याला इतिहास, मी तेच म्हणालो की मांडणी स्वीकारली पाहिजे. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेजींची ही मांडणी आपल्याला तितकीच स्वीकारार्ह असली पाहिजे, डॉक्टर जयसिंगराव पवारांची मांडणी तितकी स्वीकारार्ह असली पाहिजे, बाबासाहेब पुरंदरेंनी जाणता राजामध्ये जी मांडणी केली ती त्यांचं पर्स्पेक्टिव्ह आहे ना. पण एकाच अँगलने जर आपण पर्स्पेक्टिव्ह मांडायला सुरुवात केली तर नक्कीच त्या ऐतिहासिक महापुरुषांवर तो अन्याय ठरतो.
दुसरं एक फार चिंताजनक चित्र मला कायम जे जाणवतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाचा होणारा प्रयत्न. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरत्या केल्या जातात, मंदिरं केली जातात, श्रद्धा असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, आपल्यासाठी ते देवापेक्षा कमी नव्हते. म्हणजे कायम छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे 33 कोटी देव ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज, हे जर वर्णन आपण हे केलं तर आपण हे प्रयत्न जे होत आहेत म्हणजे त्यांची आरती करणं, मग अंगारे धुपारेण या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मग आपण आपली जबाबदारी टाळणार आहोत का? मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं कधी आपण जगाला सांगणार आहोत की अब्राहम लिंकनने लोकशाहीची व्याख्या नंतर केली असेल हो. रयतेचं राज्य 17व्या शतकात आमच्याकडे होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हू वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग, हू नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग, हू स्वोन हिमसेल्फ ॲज अ किंग अँड व्हेन ही पास्ट अवे टिल दॅट टाईम ही वॉज अ किंग. बाकी सगळे जे त्यांच्या यांचं मोठेपण सांगतात यापैकी नन ऑफ द ग्रेट 17 इन द वर्ल्ड स्टँड ऑन दिस क्रायटेरिया. म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं, हा आदर्श आम्हाला सांगावा लागेल. आणि जे कोणी सिनेमे बनवत आहेत म्हणजे माझी त्या सगळ्यांना हीच विनंती असेल की ही एक नैतिक जबाबदारी आहे. ही एक नैतिक जबाबदारी, राष्ट्र निर्माणाची जबाबदारी. ही राष्ट्र निर्माणासाठी एक फार मोठं हे साधन आहे. आणि ही जबाबदारी जर प्रत्येक मेकरने घेऊन त्या पद्धतीने ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा हा राष्ट्र उभारणीला होईल. दुसरं, तुमच्या बोलण्यातनं मी मगाशी म्हणजे मला तेव्हा खरं तुम्हाला इंटरप्ट नव्हतं करायचं, पण वारंवार तुमच्या बोलण्यातून मला औरंगजेबाचा उल्लेख हा औरंग्या म्हणून मी ऐकला. तो अनेक जण करतात, कारण ज्या प्रकारे महाराजांचे हालहाल करून त्यांना त्यांच्या आयुष्याचा शेवट बघावा लागला. पण अनेक जण त्यालाही आक्षेप घेतात. म्हणजे राजकीय भूमिकेतनं सुद्धा अनेक जण म्हणजे औरंगजेबाबद्दल राजकीय भूमिका प्रत्येक पक्षांच्याही वेगळ्या राहिलेल्या आहेत. तुमच्या पक्षात तुम्ही असं मांडणीबद्दल तुम्हाला कधी सांगितलं गेलं आहे का? नाही, कधीच नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, असं कधीच सांगितलं गेलेलं नाही. मुळात माझी स्वतःची एक स्वच्छ स्पष्ट भूमिका आहे की औरंगजेबाविषयी आत्मीयता असण्याचं कुणाला काही कारणच नाही आहे. म्हणजे अगदी ज्या औरंगजेबाने त्याच्या सख्या जन्मदात्या पित्याची हत्या केली, विषारी तेलानं मालिश करून शहाजहानची हत्या केली, सख्या भावंडांची हत्या केली, मुलांना त्याने कोठडीत डांबलं, मुलीला कोठडीत डांबलं, अशा व्यक्तीचा मला वाटतं की त्याचा उल्लेख हा जर तो क्रूरकर्मा होता तर तो क्रूरकर्मा होता. आता ही गोष्ट अलाहिदा आहे की मुघल साम्राज्य फार मोठं होतं. म्हणजे तोही एक दुसरा महत्त्वाचा एक भाग आहे की मुघल साम्राज्याचा आकारमान जर बघितलं तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची ही झुंज किती मोठी होती हे कळतं. हो, खरं. आणि जवळपास 50 वर्ष हे औरंगजेबाने ते सिंहासन बळकावलेलं होतं. पण तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आणि महाराष्ट्राच्या किंवा मराठेशाहीच्या शौर्याची जर तुम्ही एक गोष्ट बघितली तर जवळपास छत्रपती संभाजी महाराज असतानाची जवळपास 8-9 वर्ष आणि त्यानंतरची 18 वर्ष अशी 27 वर्ष त्याला स्वतःच्या राजधानीत परत जाता आलेलं नाही. म्हणजे आणि आदिलशाही 6 महिन्यात जिंकली, त्याला परत स्वतःच्या राजधानीत जाता आलेलं नाही. तो टाचा घासत इथेच दख्खनच्या मातीत त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला. मला वाटतं हे शौर्य आहे, ही शौर्याची सुद्धा गाथा आहे ना. बिलकुल. त्यामुळे एखाद्याचा उल्लेख का केला ही माझी भावना आहे. पक्षातले सगळे लोक तुमच्याशी ॲग्री करतात. बेसिकली डेमोक्रेसीमध्ये वी हॅव राईट टू डिफर. म्हणजे आहे, पण अनेकांचं मला विषय निघतो. म्हणजे कधी अगदी औरंगाबादचं नामकरण व्हावं याच्यावरनं विषय निघतो. काय तुमचं याच्याबद्दल मत आहे? पक्षातल्या सगळ्या लोक तुमच्याशी सहमत आहेत का? तुमच्या याविषयी पक्षाचे माझं खूप स्वच्छ स्पष्ट म्हणणं आहे ही, जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही गोष्ट आणताना तर ती तुमची वैयक्तिक एक भावना असू शकते ना. आणि सुदैवानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या भावनांचा आदर केला जातो. योग्य आहे, सगळ्या भावनांचा आदर करणं योग्यच आहे. भावनांचा आदर नाही, औरंगाबाद औरंगजेब वगैरे विषयावर आदर करणं तुम्हाला योग्य वाटतं त्या लोकांना? नाही, मी म्हणतो छत्रपती संभाजीनगर म्हणणं ही माझी भूमिका आहे. ज्यांची नाही त्यांचं काय, तो त्यांचा विषय असेल. ज्याची कोणाची नसेल तो त्यांचा वैयक्तिक काहीतरी कारण असू शकतं, वैयक्तिक विषय असू शकतो. माझी जी भावना आहे मी माझी भावना माझ्यासाठी ठेवू शकतो.
आणि ही लादली जाण्याचं काही कारण नाही. राजकारणाकडे बोलतो थोडंसं. संसदेचं आता अधिवेशन संपलं आहे. आम्ही मधल्या काळात बातम्या ऐकत होतो की राष्ट्रवादीच्या म्हणजे तुतारीच्या काही खासदारांना संपर्क केला जातो आहे. काय असं आहे, तुम्हाला संपर्क केला गेला आहे? मला वाटतं एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा कायम केला जातो. याचं महत्त्वाचं कारण असं आहे, नाही, स्वतः सुप्रियाताई म्हणाले की काही खासदारांना फोन गेलेत की बाप लेकीला सोडून आमच्याकडे मग हे संपर्क जेव्हा होतात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला तर हा अत्यंत उजवा आहे. म्हणजे आज 8 खासदार आहेत आणि 8ही खासदार हे पार्लमेंटमध्ये सतत वोकल आहेत. मला वाटतं असा संपर्क होतो याचा अर्थ नक्कीच त्या कामगिरीची ही दखल घेतली जाते. परंतु पॉलिटिकली करेक्ट उत्तर झालं. माझा संपर्क केला की आमच्या पक्ष म्हणजे संपर्क तसा सोडावा, आमच्या पक्षात असा संपर्क केला का? आता आमच्या पक्षात या हे कोणीही म्हणू शकतं ना, पण हे म्हणत असताना ही भावना का येते माझ्या महत्त्वाचं कोणी म्हटलंय का? हो 100% ना, सगळ्यांनाच संपर्क झाला पवारांच्या पक्षाकडनं. हो, सगळ्यांना संपर्क झाले होते त्यावेळी. बरं, कसं आहे, मग तुम्हाला काय त्यांना त्यांची ताकद वाढवायचा प्रयत्न करणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी विचारणं यामध्ये काही फार मोठं गैर झालं असं काही नाही. त्यांना वाटलं त्यांची ताकद वाढवावी म्हणून त्यांनी विचारलं असेल. तुम्ही नाही सांगितलं? हो, त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहणं हेच राष्ट्रवादीच्या सगळ्या खासदारांची भूमिका आहे. पण महत्त्वाचं हे राहतं की या गोष्टींची आपण चर्चा जास्त करतो, कारण या गोष्टींची जेव्हा चर्चा घडवली जाते ना जास्त, तेव्हा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ना हे दुर्लक्षिले जातात. म्हणजे आता जसं तुम्ही महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जो आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय, हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय नेमका काय होतो? मग फक्त महाराष्ट्रामध्येच 3 कंपन्यांना का वेगळं हे नॉमिनेट केलं जातं? त्यामधली एक कंपनी आहे, ह्या कंपनीचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे स्मार्ट कार्डच्या बाबतीमध्ये, तरीसुद्धा ती कंपनी हे होते. मग सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जी चाट बसणार आहे, जर 300 रुपयाचं हे जर बघितलं तर साधारणतः 3 करोड लोकांचं नंबर प्लेट बदलायच्या आहेत गाड्यांच्या, म्हणजे 900 कोटी रुपये जाणार कुठे आहेत? ठीक आहे, बोलूया. हे जे महत्वाचे विषय आहेत, सोयाबीनचा विषय असेल, कांद्याचा विषय, पण दुर्दैवानं काय मी गंमत तीच सांगतो, पार्लमेंटमध्ये सुद्धा हे जेव्हा महत्वाचे मुद्दे आहेत ना, या महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा मग तुम्हाला फोन आला होता का, मग तुमचं काय म्हणलं झालं, याला चर्चेला जास्त महत्त्व जेव्हा दिलं जातं ना, त्या वाईट घडतात त्या दुर्लक्षण कसं कारण महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षात याच भोवती फिरतंय. पण यातलं महत्वाची गोष्ट अशी होती कमलेशजी की जे सर्वसामान्यांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत ना किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे जे प्रश्न आहेत हे याच्यामध्ये कुठेतरी साईडलाईन होतात का, हा विचार तर आपल्याला प्रत्येक वेळी करावा लागतो ना. खरं. पण मग संपर्काच्या व्यतिरिक्त दुसरी एक गोष्ट मधल्या काळात चर्चा सुरू असतात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची. म्हणजे मधल्या काळात पवारसाहेबांच्या वाढदिवसाला 1-1.5 महिन्यापूर्वी सगळे जाऊन भेटलेत पवारांना. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने चर्चांना सुरुवात झाली. बारामतीतनं काही घरच्याच लोकांनी म्हटलं की आले एकत्र तर उत्तमच आहे. तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? गंमत अशी झाली आहे ना की राजकीय संवादच संपत चाललाय का असं वाटायला लागतं. कारण होतं असं की एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला जरी, म्हणजे आता माननीय साहेबांना भेटायला आले, वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करायला आले, लगेच जी चर्चा सुरू होते ना, या चर्चेनंतर असं होतं की उद्या आता मला काम घेऊन जरी अजित पवारांकडे जायचं असेल, आमच्या पुण्याचे पालकमंत्री आहेत, तरी लगेच ब्रेकिंग न्यूज चालेल का याचा विचार करावा लागतो. जाणार असेल तर सांगून जा, अमोल खुले चाललेत की काय, जाताना सांगून जा. हीच तर गंमत झाली आहे. म्हणजे परवाही जयंत पाटील साहेब हे बावनकुळे साहेबांना त्यांच्या मतदारसंघातल्या एका विषयाविषयी भेटले, पण यांनी लगेच चर्चा सुरू होते. आणि ही चर्चा जेव्हा सुरू होते ना तेव्हा एक हा पुन्हा जसं आपण सिनेमाचा प्रपगंडा म्हणालो त्या पद्धतीने एक प्रपगंडा नॅरेटिव्ह चालवण्याचा हा प्रयत्न नाही ना, ही शंका येते. पण मग नेते बोलताना बघा, आता तुम्ही जयंत पाटलांचा विषय काढला, जयंत पाटील परवा म्हणतात की महाविकास आघाडी फार दिवस अशी राहू शकेल असं त्यांना वाटत नाही, ते अशाचं विधान करतात. चर्चा म्हणजे बिना आग के धुआं तो नहीं निकलता है. नहीं ऐसा नहीं होता है. 2 स्टेटमेंट बहुत अलग है. म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भात जयंत पाटील साहेबांनी केलेलं स्टेटमेंट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या पर्स्पेक्टिव्हनी केलेलं स्टेटमेंट, आणि लगेच म्हणून हे असं होतं का, तर असं होत नाही. जयंत पाटलांचा स्टेटमेंट तुमच्या स्टेटमेंटकडे येतो. तुम्ही म्हणालात मधल्या काळात की काय काँग्रेसच्या अजून काय कळणार की पाठ अजून सरळ व्हायचं नाव घेत नाही आहे, शिवसेना अजून झोपेतनं जागी होत नाही आहे. हे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आपापसातले, म्हणजे कारण आम्ही गेल्या काही 2 वर्षांपासून विशेषतः 5 वर्षांपासून एक घटक म्हणून तिघांना बघतोय, एक 1 युनिट म्हणून बघतोय. हा विसंवाद तुमच्या हातात, आणि तुमच्यासारखे नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्याला वेगळं महत्त्व असतं. तुम्ही म्हणतात की आमचे मित्रपक्ष अजूनही म्हणावे त्या भूमिकेत. यामध्ये पुन्हा एक गंमत बघा,
ज्या कार्यक्रमात हे स्टेटमेंट झालं हा मीडियासाठी कार्यक्रम होता का, हम्म. की मीडियाचे प्रतिनिधी येऊन बसले होते? हा. मग तुमचं म्हणणं काय? चला, मी statement पुन्हा ते सांगतो मीडिया आता जर माझ्या केडरला मोटिवेट करण्यासाठी मला काही गोष्टी बोलायच्या आहेत, याच्याने मोटिवेट होईल. तर याच्यातला मोटिवेशनचा फॅक्टर हा होता की या केसमध्ये विरोधकांची स्पेस. कसं होतंय, तुम्ही विधानसभेनंतर जो निकाल लागला हा अनपेक्षित होता, अनेकांना अनपेक्षित होता. म्हणजे मी स्वतः 125 मतदारसंघ फिरल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा हा अनपेक्षित निकाल होता. हा अनपेक्षित निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोधैर्य हे खच्ची होणं स्वाभाविक आहे. मग हे मनोधैर्य वाढवण्यासाठी तुम्हाला ही स्पेस मोठी आहे हे सांगणं आहे. बरं, ही स्पेस मोठी आहे हे सांगत असताना म्हणजे मी जर हे पब्लिक स्पेसमध्ये, मी मीडिया इंटरव्ह्यूमध्ये जर हे स्टेटमेंट केलं असतं तर तुम्ही म्हणता तो पॉईंट मला 100% मान्य आहे. मी खाजगी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मी फार बारकाईनं त्या विधान चुकीचं नाही ना. नाही, इट वॉज अ मोटिवेटिंग लाईन. मी पुन्हा तेच म्हणतो, उद्या शिवसेनेची एक अंतर्गत बैठक झाली आणि या अंतर्गत बैठकीमध्ये त्यांनी एक विधान त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलं, तर त्याचं लगेच आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. पण हा मुद्दा त्याचा नाही. म्हणजे मुद्दा इथे कुठे तुम्ही हे स्टेटमेंट म्हटलात त्याचा, तुम्ही म्हटलात की नाही तुम्ही आता मोटिवेशन बोलला. क्लोज डोअर मीटिंगमध्ये मोटिवेशनचं स्टेटमेंट आणि पब्लिक स्पेसमध्ये येऊन केलेलं ॲलिगेशन यामध्ये एक फरक आहे. दुर्दैवानं जे मीडिया प्रतिनिधी क्लोज डोअर मीटिंग मध्ये शिरले होते, आमचं कामच आहे आत घुसून बातमी काढणं पत्रकारांचं. क्लोज डोअर मीटिंग, इट्स अ क्लोज डोअर मीटिंग. चला, हा पत्रकारांचा गनिमी कावा असा समजून. पण हा क्लोज डोअर मीटिंगमुळे ते फक्त विनाकारण ती चर्चा बाहेर आली. अदरवाईज इट वॉज अ सिम्पल प्लेन की आपल्याला एक स्पेस आहे आणि ही स्पेस आपल्याला ताकदीनं हे करायची आहे, डिमोटिवेट होऊ नका, आपल्याला लढायचं आहे. महत्त्वाचं सांगणं आपल्याला लढायचं हेच होतं. तुम्ही मगाशी दादांचा उल्लेख केला. तुम्ही आता तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तुमच्या मतदारसंघाचे. तुम्ही दादांना आधीही बघतायत, आता सत्तेतही बघतायत. सत्तेत तुम्ही मागच्या टर्मलाही बघतायत, नव्या टर्ममध्ये बघतायत. काय तुम्हाला तुमच्यासोबतचे दादा आणि इकडचे दादा काय फरक जाणवतो? वैयक्तिक त्यांच्या काही प्लस पॉईंट्स आहेत, अजितदादांच्या प्लस पॉईंट्स आहेत. अजितदादांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. मला पॉलिटिकली तुम्हाला काय फरक जाणवतो त्यांच्या दादांचा? इकडचे दादा राजकारणी, तिकडचे दादा राजकारणी. इकडचे दादा राजकारणी, तिकडचे दादा राजकारणी. मला असं वाटत नाही की एवढा एकतर खरं तर अनुभव आहे. अपार्ट फ्रॉम पार्टी लाईन्स तुम्ही याचा एकदा शांतपणे जर विचार केलात तर एक 35 वर्षापेक्षा जास्त ज्या माणसाचा राजकीय अनुभव आहे, त्यांच्या कामकाजात किंवा कार्यशैलीत काही फार फरक पडला असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट मात्र, आत्ता सरकार जे आलेलं आहे, आत्ता जे महायुतीचं सरकार आहे, याविषयी अनेक प्रश्नचिन्ह मात्र नक्की निर्माण होतात. ते म्हणजे की एवढ्या मॅन्डेटने आलेलं जे सरकार आहे, एवढ्या मॅन्डेटने आलेल्या सरकारचं कामकाज म्हणावं तसं सुरू असताना आपल्याला दिसत नाही. हे महाराष्ट्रात प्रत्येक जण म्हणतोय. किंवा आलेले जे काही प्रॉमिसेस होते त्यातले जे निर्णय बदलावे लागतात सतत. मग लाडक्या बहिणींच्या जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरल्या. मग हा प्रश्न लाडक्या बहिणी विचारतील ना हो, किंवा आमचं मत पण अपात्र आहे का? म्हणजे आम्हाला आमचं मत जेव्हा पाहिजे होतं तेव्हा पात्र होतो, आता सत्ता आली तर आम्ही अपात्र. जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा एसटीचा प्रवास मोफत होता, आता एसटीचा प्रवास मोफत नाही. जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणताना कृषी मंत्री इतकं दुर्दैवी विधान करतात. मग हे जेव्हा सरकारचा परफॉर्मन्स जेव्हा समोर येतो ना, त्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि मग दादांसारखा एखादा प्रशासनावर, तुम्ही अजितदादांविषयी प्रश्न विचारला म्हणून म्हणतो, दादांसारखा एखादा प्रशासनावर कमांड असणारा जो एक नेता आहे, राजकारणाचा एक घटक म्हणून माझ्यामध्ये सुद्धा हे कुतूहल आहे की हे त्यातून आता दादा कसा मार्ग काढणार आहेत. कारण तुम्ही आत्ताच जर बघितलं असेल तर मागच्या अर्थसंकल्पातली फक्त 43% रक्कम खर्च झालेली आहे. 15 फेब्रुवारीनंतर नवीन कुठल्याही कामांवर रिस्ट्रिक्शन्स आलेल्या आहेत. तुम्ही सातत्यानं जर बघत असाल तर मागच्या सरकारमधल्या अनेक निर्णयांवर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही काठ मारत आहेत. अनेक कंत्राटं ही रद्द होत आहेत. मग या सगळ्याच्या मागे काय लपलंय, काय दडलंय? किंवा अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांचे OSD नेमताना सुद्धा जो निकष लावला आहे, मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणायचं आहे का की मागच्या सरकारमध्ये इथे काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग त्याच कामाचा दाखला देऊन जे सत्तेत आले आहेत, मग ही सगळी नैतिकता कुठे राहते? परवाच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्र्यांचं जे विधान आहे
हे विधान मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला साजेसं आहे का? पुन्हा माननीय कृषी मंत्र्यांनी जे सांगितलं की आम्हाला पहिल्याच कॅबिनेट मिटिंगला मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आहे, हे सांगितल्यानंतर हे सरकार नक्की कोणत्या दिशेने जाणार आहे, हे निर्णय का फिरवतायत? आता वीज दरवाढीचा प्रश्न आहे, पाणीपट्टी वाढीचा प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर जी हेवी कॉस्ट झालेली आहे, म्हणजे कंत्राटदारांचे जवळपास 89,000 कोटी ही बिलं थकीत आहेत. ठिकठिकाणी कंत्राटदाराची आंदोलनं करत आहेत. सो इतर गोष्टींपेक्षा राज्य नेमकं कोणत्या दिशेने जाणार आहे हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. चला अमोलजी, खूप धन्यवाद तुमचे. आज आपण छावाच्या निमित्ताने गप्पा सुरू केला तरी आपण राजकारणाबद्दलही बोललो आणि हा जो एक नरेटिव्ह सेटिंगचा आपण सगळेच अशी प्रार्थना करूया की आपली जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना केवळ आपण महापुरुष म्हणूनच बघावं, त्यांना कुठल्याही अभिनिवेशातून बघू नये, जेणेकरून असे वाद आपल्याला टाळता येतील. कोणीही असो, म्हणजे या भूमिकेतून मांडणारा असो, त्या भूमिकेतून मांडले जात असेल तरीसुद्धा एक गोष्ट मात्र अजून तरी सुखावणारी आहे की अजून त्यांना नाकारलं तरी जात नाहीत. म्हणजे प्रत्येकजण आपल्या अभिनिवेशातून बघतोय, पण त्यांचा ग्रेटनेस अजूनही अबाधित आहे आणि ते तसंच राहावं अशी अपेक्षा करूया. आज टू द पॉईंटमध्ये तुम्ही आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.